मनसे पक्ष संपला म्हणणारे आता युती करा सांगत हतबल झाले। मनपा निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं राज ठाकरेंना विनवण्या करतायत। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। एकनाथ शिंदेंमुळे संजय राऊत खासदार। संजय राऊतांनी आता वायफळ बडबड बंद करावी। आमदार अर्जुन खोतकर यांचा संजय राऊतांना सल्ला। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन केले। उज्ज्वल निकम यांच्या माटुंग्यातील निवासाने भेट देत आठवलेंकडून अभिनंदन। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड। शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काही कारण नाही। येवल्याचे लोक म्हणाले तुम्ही जा तर जाऊ। राज्यसभेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नाशिकमधील देवाभाऊ वाघमारे यांच्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। उद्धव ठाकरे लवकरच नाशिकचा दौरा करणार। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा 7वा दिवस। यवतमाळमध्ये डोळ्याला काळी पट्टी बांधत बच्चू कडूंचा पायी प्रवास। डोळ्याला काळी पट्टी बांधून कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी। सातबारा कोरा यात्रेत बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांचं शेतात श्रमदान। कपाशीच्या शेतात केलं निंदन। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण। 5 पथकाद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये 3 ठिकाणी भूस्खलन। शेकडो लोक अडकले। 92 जणांचा मृत्यू तर 249 रस्ते बंद। मध्य प्रदेशातील रेवा, सतना आणि छतरपूरसह 5 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती। गुजरातच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। बनासकांठा परिसरात पाणी साचल्याची ड्रोन दृश्य समोर। शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचंही नुकसान। वाराणसी शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ। पाणी साचल्याने अनेकांचं मोठं नुकसान। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस। मुंबईतील जलसाठ्याने 3 वर्षांचे रेकॉर्ड मोडले। सद्यस्थितीत 10,77,907 लिटर पाणी जमा। मुंबईला एप्रिल 2026 पर्यंत पाणी पुरवणार। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 21 टीएमसी पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा समाधानकारक। नाशिक विभागात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला। रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी। सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला होता पूर। हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातून 4097 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरलं। धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू। विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।